योजना करना चाहिए। आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सिटी 60। एसटी कर्मचाऱ्यांचं पीएफ गुंतवणुकीमधील 100 कोटींचं व्याज बुडीत, 1240 कोटींची कपात केलेली रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये भरलीच नाही। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची माहिती। मुंबईमधल्या विलेपार्लेमधील जैन मंदिर पाडण्यात आल्याच्या नंतर जैन समाजाकडून निषेध नोंदवत आंदोलन, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा निषेध। नाशिकच्या दगडफेक प्रकरणामधील 30 पेक्षा अधिक संशयित आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपणार आहे आणि या सगळ्या आरोपींना कोर्टासमोर हजर केलं जाईल। नाशिकमधल्या काठे गल्ली सिग्नल ते पखाल रोड परिसरामधला रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला। नाशिकमधील वातावरण पूर्वपदावर, मात्र पोलीस बंदोबस्त कायम। ससूनच्या अहवालावरती विश्वास नाही, सुप्रिया सुळे यांच्याकडून अहवालाचा निषेध। कुटुंबाला न्याय मिळायला हवा, वेळ पडल्यावरती रस्त्यावरती उतरू, सुप्रिया सुळेंचा इशारा। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवारांनी एमपीएससीच्या अध्यक्षांना विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्याची विनंती केली होती। विनंती मान्य झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी मानले शरद पवारांचे आभार। मनपा निवडणुकीच्या आधी कोणता वाद निर्माण करता येईल यावरती कॅफेमध्ये खलबतं, संजय राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं। मराठीला मुख्य धोका हा गुजराती लॉबीपासून, गुजराती लॉबीच्या विरोधात कॅफेमध्ये कोणी का बोलत नाही, राऊतांची टीका। यवतमाळ जिल्ह्यामधील कारेगाव बेड्यावरती पाण्यासाठी महिलांचा जीवघेणा संघर्ष, एबीपी माझाच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित महाराष्ट्रामधलं भीषण वास्तव। गेल्या काही वर्षात 6 जणांचा पाण्यासाठी मृत्यू झाल्याचा यवतमाळच्या कारेगावच्या पारधी पाड्यावरच्या लोकांचा दावा। रोज हंडाभर पाण्यासाठी धोका पत्करावा लागतोय। एबीपी माझाचा मोठा इम्पॅक्ट, यवतमाळमधील कारेगाव बेड्यावरील पाणी टंचाईची मुख्यमंत्र्यांकडून दखल। जिथे पाणी टंचाई आहे तिथे माहिती घेऊ आणि तोडगा काढू, फडणवीसांचं आश्वासन। गावागावांमध्ये पाणी पोहोचवण्यासाठी जलजीवन मिशन योजना राबवली, मात्र त्यामध्ये करोडोंचा भ्रष्टाचार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंचा आरोप। योजना केवळ ठेकेदार जगवण्याचा प्रयत्न, खडसेंचं टीकास्त्र। पाणीपुरवठा मंत्री मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि अपूर्ण योजना पूर्ण करतील। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची यवतमाळच्या पाणी टंचाईवरती प्रतिक्रिया। योजना पूर्ण होण्यासाठी वेळ लागतोय, पण आता समयसीमा ठरवायला हवी, बावनकुळेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या अंतर्गत 800 ज्येष्ठ नागरिक वर्धा रेल्वे स्थानकावरून अयोध्येसाठी रवाना। यावेळी माजी खासदार रामदास तडस यांनी लाभार्थ्यांसोबत संवाद साधला आणि शुभेच्छा दिल्या। आजपासून अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरू होतीये। पीसीएम गटामधून 4 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंद आहे। ही परीक्षा 181 केंद्रांवरती होणार आहे। रत्नागिरीमध्ये सीईटी इंजिनिअरिंगसाठी मुलं ताटकळली, फार्मसी कॉलेजमधला अनागोंदी कारभार। सीईटीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे पालकही संतापले, तर सकाळी 7:30 वाजल्यापासून ही मुलं परीक्षेसाठी ताटकळली आहेत। बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटीच्या मार्फत चौकशी करा, मनसेच्या शिक्षक सेलची मागणी आहे। या प्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह 6 आरोपींना अटक, मात्र याची व्याप्ती राज्यभर आहे, त्यामुळे चौकशीची मागणी होतीये। किरीट सोमय्या हे आज भांडूप भागामध्ये मशिदीवरच्या भोंग्यांचा आवाज मोजण्यासाठी जाणार, मात्र आवाज मोजण्यावरती सोमय्यांना पोलिसांचा मनाई हुकूम। या संदर्भात संध्याकाळी 5 वाजता सोमय्या भांडूप पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत। सिद्धिविनायक बिडवलकर हत्येच्या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी सिद्धेश सिरसाटचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये आरोपी स्वतः दारूचा व्यवसाय करत असल्याचं सांगतोय। पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे बॅनर फाडलेले आहेत। आंदोलनाच्या नंतर सोनिया आणि राहुल गांधींचे फोटो असलेले बॅनर फाडले। पुण्याच्या निलायम थिएटर परिसरातला प्रकार आहे। मुंबईतील कुर्ला नेहरूनगर एसटी डेपोमध्ये भंगार गाड्या अजूनही पडून आहेत। भंगार गाड्यांच्या आसपास दारूच्या बाटल्या, स्त्री पुरुषांचे कपडे आहेत। 15 एप्रिलच्या आत डेपोमधल्या भंगार गाड्या हटवण्याच्या घोषणेचा सरकारला विसर पडल्याची शंका येते। एबीपी माझाने कुर्ला एसटी डेपोचा रियालिटी चेक केल्यावरती एसटी प्रशासनाने आरटीओकडे जबाबदारी ढकलली। भंगारामधल्या गाड्यांच्या संदर्भात वारंवार आरटीओला माहिती दिल्याचं एसटी प्रशासनाचं म्हणणं आहे। नागपूर महानगरपालिकेला मिळणार नव्या 150 ई बसेस। मनपा आयुक्तांकडून करोडोतील ई बस डेपोची पाहणी, मुदतीच्या आतमध्ये कामं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत।
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागामधील चर्चगेट ते मरीन लाईन्स या स्थानकांच्या दरम्यान रात्रकालीन ब्लॉक आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येणार असून तर काही लोकल मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांपर्यंत चालवल्या जातील. बदलापूर स्थानकावरती कुंपण घालण्याच्या कामासाठी आणि कायमस्वरूपी प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्यासाठी आज रात्री ब्लॉक आहे आणि या दरम्यान अप आणि डाऊन मुख्य मार्गिका प्रभावित राहणार नाहीये. तर मध्य रेल्वेवरती उद्या सीएसएमटी ते विद्याविहारच्या दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेकडून फलाट तिकीट विक्रीवरती म्हणजेच प्लॅटफॉर्म तिकिटावरती 15 मे पर्यंत निर्बंध. उन्हाळ्याची सुट्टी पडली असून नियमित प्रवाशांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची भर पडली आहे. गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेचा निर्णय. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकामधील फलाट क्रमांक 4 वरील पादचारी पूल बंद. दुरुस्तीच्या कामानिमित्ताने पादचारी पुलाच्या जिन्याच्या पायऱ्या या 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. कर्नाक पूल 7 जून पर्यंत सेवेत. कर्नाक उड्डाण पुलाला तडे गेल्यामुळे पूल बंद करण्यात आला होता. नवीन पूल 70 मीटर लांब असून 26.5 मीटर रुंदीचा असेल. 42 कोटी रुपये खर्चून कर्नाक उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली. आजपासून विरार ते पालघर रोरो सेवा सुरू. या सेवेमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. विरार मारंबळपाडा ते खारवाडेश्री याच्या दरम्यान ही रोरो सेवा चालेल. पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. विशेष करून पश्चिम विदर्भामधल्या जिल्ह्यांना या उष्णतेच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे. नांदेडमध्ये सध्या तापमान 42 अंशांवर पोहोचलंय. तापमानामुळे काकडीच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. सध्या काकडीला 80 ते 100 रुपये किलोचा भाव मिळतोय. त्यामुळे काकडी उत्पादकांना चांगला फायदा होतोय. गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोच्या दरामध्ये घसरण होतीये. उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतामध्येच टोमॅटो सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. हवामान बदलाचा फटका देशामधल्या साखर उद्योगाला. गेल्या गळीत हंगामाच्या तुलनेमध्ये देशांतर्गत साखर उत्पादनामध्ये 60 लाख मेट्रिक टनाची घट होण्याची भीती आहे. सुमारे 24 ते 25 हजार कोटींचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींकडून एका पालकाला बेदम मारहाण. मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या पालकाचा गाडीला धक्का लागल्याचा राग. छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज भागातील प्रताप चौकातला हा प्रकार आहे. बुलढाण्यामधील खडकपूर्णा जलाशयामध्ये हजारो माशांचा मृत्यू झालाय. पाण्याला दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणावरती मृत माशांचा खच तरंगतानाचं दृश्य. सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःवरती गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. यवतमाळमध्ये पुण्याहून चंद्रपूरच्या दिशेने जाणाऱ्या डीएनआर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 8 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. चालक हा दारूच्या नशेमध्ये असल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. दारूच्या नशेत असलेल्या तरुणाकडून पोलिसांना दमदाटी. ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी करताना घडला प्रकार. पुण्याच्या दौले ब्रिज जवळची घटना आहे. पोलिसांकडून दमदाटी करणाऱ्या तरुणावरती कारवाई. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील साखळी गावाजवळ 4 चाकीवरचं नियंत्रण सुटून अपघात झालाय. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय. 7 जण जखमी झालेत. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं. नाशिकच्या मनमाडमध्ये भरवस्तीमध्ये बिबट्याचा वावर. बदकाची शिकार करत असताना हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. बिबट्याला तातडीनं जेरबंद करण्याची मागणी. राज्यामध्ये लवकरच कृत्रिम वाळू मिळेल. नवीन वाळू धोरणानुसार राज्य सरकारचा निर्णय. राज्यामधील 57 वाळू डेपोच्या कामकाजाचा अहवाल पुढील 3 दिवसात सादर करावा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. बार्शीमध्ये 10 जलतरणपटूंचा अनोखा विक्रम. श्रीलंका ते भारत असा समुद्रमार्गे पोहण्याचा विक्रम. विशेष म्हणजे सर्व जलतरणपटू हे अवघ्या 9 ते 14 या वयोगटातले. सांगलीमधील खानापूर तालुक्यामधील पारेगावची दरगोबा देवाची यात्रा संपन्न. महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये पहाटे होणारी यात्रा म्हणून पारेगावाची दरगोबा देवाची यात्रा प्रसिद्ध आहे आणि या यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते. धाराशिवच्या आंतरवाली इथल्या भास्कर शिकेतोड या शेतकऱ्यानं मुलगा आणि सुनेची लग्नाची मिरवणूक थेट हेलिकॉप्टरनं काढली आहे. या मिरवणुकीची सध्या चर्चा होती आहे.
मेहुल चोक्सी हा भारतीय नागरिक आहे की अन्य देशाचा नागरिक आहे? उच्च न्यायालयाची ईडीला विचारणा. चोक्सी याच्याकडे भारतीय आणि अँटिग्वा असं दुहेरी नागरिकत्व आहे आणि त्यामुळे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती. या मार्गावरती चाचणीसाठी जपानमधून 2 अत्याधुनिक बुलेट ट्रेन लवकरच भारतात. 2026च्या सुरुवातीला शिंकनसेन बुलेट ट्रेन चाचणीसाठी भारतामध्ये येणार आहे. 17 वर्षीय पत्नीकडून प्रियकराच्या मदतीनं पतीची निर्घृणपणे हत्या. मध्य प्रदेशातल्या बुरहाणपूरमधली धक्कादायक घटना आहे. फोडलेल्या बिअरच्या बाटलीनं पतीवरती 36 वेळा वार. प्रियकर, पत्नी आणि 2 मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीमधल्या मुस्तफाबादमध्ये 4 मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. 4 जणांचा मृत्यू झालाय. अनेक जण ढिगाराच्या खाली अडकल्याची भीती आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ परिसरामध्ये भीषण आग लागली. एका टेंट हाऊसच्या स्टोअर रूममध्ये ही आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये. आगीचं कारण अस्पष्ट आहे.